धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी। हे ध्याती अंतरी नारायण, हे ध्याती अंतरी नारायण, हे ध्याती अंतरी नारायण। अनिलजी महाराज धरणगावकर त्यांना पाठीमागे साथ करतील। हरिभक्तीपरायण विलासजी महाराज मृदंगावरती साथ करतील। हरिभक्तीपरायण भैया महाराज। धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी,
नारायण गाय नारायण ध्याय नारायण ध्याय नारायण बोला बोला आवाज उद्या सर्वांनी बोला हॅलो छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज भाई सब संत धन्य महाराज जन्मले संसारी धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याती अंतरी नारायण नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली तया कुळाचा उद्धार आपत्कालीन सेवेत अभिनंदन प्रसवली तया कुळाचा उद्धार तो तरे निर्धार नामा म्हणी नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम करू प्रथम नमन करू प्रथम नमन दुर्गणे चरणा संतातिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारो नियाता धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याती अंतरी नारायण नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त अभंग निरूपण रूपी कीर्तन सेवेसाठी श्री संत बालभागवत नामदेवराय यांचा 3 चरणांचा कोण धन्य कोणाचे माता पिता धन्य कोणाचं कुळ धन्य ह्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांचं प्रतिपादन करणारा सर्वांच्या परिचयाचा अभंग प्रस्तुत केलाय. विठ्ठल
भैया महाराज वेळात वेळ काढून म्हणजे सोल्जर चांगला आहे पण शस्त्र कमजोर आहे. लक्षात घ्या तुमच्या. हत्यार कमजोर आहे पण तरी देखील ते युद्धामध्ये निश्चित लढाई जिंकतील हा मला आत्मविश्वास आहे. कारण त्यांच्या सोबतचा रणगाडा चांगला आहे. आमचे हरिभक्तीपरायण गायन गंधर्व विलासजी महाराज हरिभक्तीपरायण, महेशजी महाराज हरिभक्तीपरायण, चेतनजी महाराज चेतनास म्हणजे चैतन्यासारखे उंच पूर्ण आहेत. त्यांच्या शेजारी उंच आवाज आले महाराज आहेत. ज्यांच्या आवाजासमोर बाकीच्यांचे आवाज नील होतात ते आमचे हरिभक्तीपरायण गायन गंधर्व, आमच्या खानदेशचा स्वाभिमान अनिलजी महाराज, ज्यांची इथे श्रीमद म्हणजे श्रीराम कथा आणि अनेक ठिकाणी जे भागवत कथा कथन करतात, शिव महापुराण कथेचाही ज्यांचा गाढा अभ्यास आहे, असे नेहमी हसत राहणारे आमचे हरिभक्तीपरायण परमेश्वरजी महाराज यांची उपस्थिती लाभली योगात म्हणजे योगात काळात म्हणजे योगायोगाने त्यांनी वेळ काढला. त्यांनाही धन्यवाद देतो. फार चांगल्या प्रकारची साऊंड सिस्टीम ऐकणारे लाभलेत साऊंड सिस्टीमवाले. नाही तर आम्ही कारंजा लाडी त्या कथेला होतो, दत्तपुराणावर कथा होती. अतिशय म्हणजे दत्त भगवंताचं चरित्र असं आहे ते ब्रह्मवृंदांनी त्यांचंच मानून घेतलं आहे. वास्तविक पाहता भगवान दत्तात्रयांचा वारकरी संप्रदायाशी फार मोठा घनिष्ठ संबंध आहे. परंतु तो अभ्यास केल्यावर मला कळलं म्हणजे समाजाला कथा सांगताना अभ्यासही होत असतो. म्हणून कथाकाराने असं समजू नये की मी फार मोठा असतो. विठाला विठाला तिथले जे साऊंड सिस्टीमचे ऑपरेटर होते सिस्टम लावून द्यायचे. 3 तास कथा असायची, 5 मिनिटं थांबायचे, 2 तास 55 मिनिटं गायब असायचे. पण आमचे ऑपरेटर फार छान लाभले, त्यांना धन्यवाद देतो. बहुसंख्येने भोजनासाठी जेवढी मंडळी उपस्थित होती त्याच्या 1.25 पट मंडळी उपस्थित आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. मला जर माहिती असतं की प्रसादाची पण व्यवस्था श्रोत्यांसाठी आहे तर कदाचित आपण कीर्तनानंतर प्रसाद ठेवला असता. बरोबर आहे ना. म्हणजे कमीत कमी शेवटी का होईना डॉक्टर साहेबांच्या भेटीला जाऊया, 2 घास प्रसादाची तरी घेऊया असाही योग आला असता. पुढे जर कीर्तन ठेवलं ना तर आधी कीर्तन ठेवायचं म्हणजे 7:30 ते 9 1.5 तास कीर्तन करायचं. आता 1.5 तास होणार आहे ते 1.5 तास करायचं. 7:30 ते 9 कीर्तन करायचं आणि 9 वाजेपर्यंत भोज. आपलं 9 पर्यंत चाललंच ना जेवण, तर एकच पंगत लावायचे, मोठे पंगत करूया आपण कधीतरी. तसा योग आणूया या अधिक मासात नाही तर पुढच्या अधिक मासात. विठाला विठाला कीर्तनाचं निमित्त काय जवळजवळ आपल्या सर्वांना कल्पना आहे. लक्ष देऊन ऐका. लक्ष देऊन ऐकलं तर माझ्या प्रस्तावनेतलं कळेल, नाही तर कदाचित अर्थाचा विपरीत अर्थ होण्याची दाट शक्यता आहे. मी समजून उमजून बोलत आहे. मी थांबणार माझं वाक्य बोलल्यावर जेव्हा तुम्ही घोटाळ्यात पडणार. आजचं जे कीर्तन आयोजित केलेलं आहे त्याचं निमित्त आहे हरिभक्तीपरायण राजेंद्र भवसिंग चौधरी यांना पौत्री रत्नाचा लाभ झालेला आहे. बऱ्याच जणांच्या डोक्यात वादळ सुरू झालं. मी काय बोललो? पौत्री. पुत्रस्य अपत्यम कन्या इति पौत्री. मुलाच्या मुलीला संस्कृतमध्ये पौत्री म्हणतात. तुम्ही पुत्र ऐकलं असेल, हा तुमचा गैरसमज झाला असेल. बऱ्याच वेळेला आपण मराठी भाषिक मंडळी आपल्या मराठी भाषेची जननी बघा ही संस्कृत भाषा आहे. संस्कृत भाषा सर्व भाषांची जननी आहे आणि नेमके आपण इंग्रजीच्या मागे एवढं लागलो. इंग्रजीच्या मागे लागावे पण सावत्राईप्रमाणे मागे लागावे. इंग्रजी सावत्राई आणि इंग्रजी भाषेने सगळ्या जगाला व्यापून टाकलेलं आहे आणि संस्कृत भाषा दूर पडली हे हिंदू धर्माचं दुर्दैव आहे. विठाला विठाला इंग्रजीचा अभ्यास करा पण मराठीला विसरून आणि मराठीची आई संस्कृतला विसरून सख्या आईला म्हणजे मराठीला विसरू नका. सख्या आजीला म्हणजे संस्कृतला तर अजिबात विसरू नका. मग सावत्र आईच्या हातची भाकरी खाण्याची म्हणजे इंग्रजी शिकण्याची वेळ आली तरी काही बिघडणार नाही. पण आपण इंग्रजीला एवढं डोक्यावर घेतलं की त्यामुळे आपल्याला आपल्या धर्माचं धर्मग्रंथ जे सांगतात ते आपल्या लक्षात येत नाही. लक्ष द्या. 3 प्रकारचे सकार ठेवतो अनिल महाराज आपल्या समोर आणि प्रस्तावनेत वळतो. 3 प्रकारचे सकार लक्ष देऊन ऐका. मोजा.
संस्कृत, संस्कृती आणि संस्कार किती झाले? 3. त्याच्यातला पहिला कोणता आहे? संस्कृत. आपण सगळे जाती वेगळ्या असतील पण आपला धर्म कोणता? हिंदू धर्म. लक्ष देऊ नाही का? आता हिंदू धर्माची धर्मभाषा, भाषेत अनेक प्रकार असतात. आता धर्मभाषा वेगळा प्रकार आहे हा. कदाचित हा अजून म्हणजे शालेय शिक्षणात हा शिक्षण मंत्रालयाच्या द्वारे ऍड करावा लागेल. भाषेचे प्रकार सांगतो मी आपल्याला. बघा, धर्मभाषा, जागतिक भाषा, मोजा, धर्मभाषा, जागतिक भाषा, राष्ट्रभाषा, राज्यभाषा आणि मातृभाषा. किती प्रकार सांगितले आम्ही चेतन महाराज? 5 प्रकार झाले. आता खालून घेऊया आपण. शेवटचा प्रकार मी 5 मधला सांगितला होता, मातृभाषा. आपली मातृभाषा कोणती आहे? आपण गळावरची बोलू नका, माळावरची बोलते. मातृभाषा, मातृभाषा मराठी ना? चुकलं. इतकं सोपं मी विचारतच नाही. मराठी मातृभाषा नाही, मराठी राज्यभाषा आहे. लक्ष देऊ नये का? मराठी राज्यभाषा आहे. संपूर्ण राज्यात जी बोलली जाते तिला राज्यभाषा म्हणतात. महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा मराठी आहे आणि आपली मातृभाषा या अंतून त्या अंतून आपलूस कावे कुठे गेलता वे का जाई राहणार रे? ही मातृभाषा आहे. लक्षात आलं का? आईकडनं आपण जे शिकतो, मातो हो शिक्षते या भाषा सा मातृभाषा. आईच्या मांडीवर बसून बाल कडू देत असताना आईकडनं जी भाषा शिकली जाते तिला मातृभाषा म्हणत असतात. आपली आई यांतून त्यांतून वाली आपल्याला मराठी शिकवते का? बाळा स बाळा दस नाही. आपल्याला आपली आई जी भाषा शिकवते ती त्या प्रांतातली भाषा असते, तिला मातृभाषा म्हणतात. अजून शिक्षण मंत्रालयात शिक्षण मंडळाकडून हा विषय मान्य करून घ्यावा लागणार आहे. फार मागे पडलेला आहे. मातृभाषा आईकडनं शिकली जाते ती मातृभाषा. संपूर्ण राज्याचा व्यवहार ज्या भाषेत असतो ती राज्यभाषा मराठी आपली. भारत राष्ट्राचा व्यवहार हा हिंदी भाषेत आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. संपूर्ण जगामध्ये जी बोलली जाते ती जागतिक भाषा इंग्रजी आहे. आणि याच्यावरती हिंदू धर्मियांची धर्मभाषा कोणती आहे? संस्कृत आहे. लक्ष द्या. असे भाषेचे 5 प्रकार आहेत. शिक्षण मंत्रालयामध्ये शिक्षण मंडळाकडनं फक्त 3च शिकवले जात असतात. त्याच्यात बदल करावा लागणार आहे आणि तो बदल मला करावा लागणार आहे. कोणी कळत नाही. मी 15 वर्षापासून वाट पाहतोय. तुम्ही नाव ऐकलं असेल, मौरा वाळंबे यांनी ते महाराष्ट्राच्या बाहेरच होते पण मराठी व्याकरणाचा फार त्यांनी म्हणजे उत्थान केला, उद्धार केला. तरी देखील त्यांच्याकडनं काही मुद्दे संशोधनाच्या काळात प्रवाहामध्ये राहून गेलेत. त्यामध्ये हा मुद्दा पुढे येणार असतो. संस्कृत आपल्याला धाराप्रवाह नाही बोलता आली तरी आपल्याला अल्प प्रमाणात का होईना संस्कृत समजली पाहिजे. तर रामायण काय म्हणतंय, तर भागवत काय म्हणतंय, शिवपुराण काय म्हणतंय हे कळेल नाही तर कळणार नाही. म्हणून अल्प प्रमाणात का होईना हिंदू धर्मियांना संस्कृत भाषा समजली पाहिजे. काय दुराग्रह चाललेला आहे इतर भाषकांचा. इस्लामवाले लक्षात आलं तुमच्या, तो सांभाळून बोलता कॅमेरा आहे म्हणून. इस्लाम धर्माचे अनुयायी त्यांच्या कोणती भाषा आहे त्यांची? उर्दू. भारत देशामध्ये बहुसंख्यक हिंदू आहेत, अजूनही अल्पसंख्यक झालेले नाहीत. भारत देशात बहुसंख्यक हिंदू आहेत तरी देखील प्रायमरी ते माध्यमिक स्कूल एक तरी संस्कृत मीडियम आहे का? बोला. प्रायमरी ते माध्यमिक नाही, उच्च माध्यमिक पर्यंत आपल्याला अनेक उर्दू मीडियम स्कूल दाखवून देईल. उर्दू मीडियम स्कूल प्रायमरी पासून माध्यमिक पर्यंत, उच्च माध्यमिक पर्यंत असणं आणि एकही प्रायमरी स्कूल पासून माध्यमिक पर्यंत संस्कृत मीडियम स्कूल नसणं ही हिंदू धर्मियांसाठी धोक्याची सूचना आहे. परिवारातून हे लागू करावं लागणार आहे. लक्षात येतं मी काय बोलतोय? प्रायमरी पासून संस्कृत मीडियम स्कूल काढावे लागतील. त्यासाठी संस्कृत शिक्षक घडवावे लागणार आहे. फार मोठी. आणि ते शिक्षक असतील तरच विद्यालय काढता येतो. त्यांचे इतके उर्दू शिकवणारे तयार आहेत की त्यांनी प्रत्येक गावाला उर्दू मीडियम स्कूल काढली तरी चालणार आहे. आणि आपण किती माग आहोत आपल्या धर्माच्या बाबतीत याचा गांभीर्यानं विचार करा. चला पुढे जातो. संस्कृत पुढे काय? दुसरा काय काय सांगत होता? संस्कृत नंतर संस्कृती. जगाच्या पाठीवर आजपर्यंत अनेक संस्कृती उदयास आल्या, अनेक उदयास आल्या.
ग्रीक संस्कृती, डच संस्कृती, फ्रेंच, रोमन, अनेक संस्कृती होत्या. त्याच्यामध्ये इस्लाम संस्कृती वगैरे अनेक संस्कृती उदयास आल्या. काही मध्यंतरी उदयास आल्या आणि गेल्या, पण सर्वात प्राचीन अजूनही टिकलेली आणि पुढे सुद्धा तीच टिकेल, आणि ती म्हणजे सनातन वैदिक हिंदू धर्म संस्कृती. ज्या धर्म संस्कृतीमध्ये आपण जन्माला आलो, हिंदू धर्म संस्कृतीत आपण जन्माला आलो असताना, अशा भगवान श्रीकृष्णांनी ज्या संस्कृतीचा पाया रचला, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, भगवान परमात्मा जिचे संस्थापक आहेत, अशा हिंदू धर्मामध्ये आपण जन्माला आलो असताना आपण दुसऱ्या धर्मात पदार्पण करणं आपलं हिंदू धर्मियांचं दुर्दैव आहे. अरे हिंदू धर्म सोडून दुसऱ्या धर्मात जाण्यापेक्षा एखाद्या विहिरीत जीव देऊन मारा. विठला विठला संस्कृती. तिसरा मुद्दा काय? संस्कार. हे जे कीर्तन आहे ना, हे संस्कारा संबंधातलं आहे. संस्काराचं कीर्तन. काय त्या कन्येचं नाव? सिया. वा, नाव फार छान ठेवलं. सिया. सिया. सिया म्हणजे सीता देवीचं नाव आहे. बरेच जण रामायण शिकलेले नसतील किंवा रामायण ऐकलेलं नसेल, ते सिया म्हणजे समजतील गव्हाच्या बनवल्या शिया. सिया. सियावर रामचंद्र भगवान की जय. असं आहे का महाराज? ते असं सती असे ते नाव मी शिकलो यांच्याकडे येऊन आता अर्धा तासात आहे आनंद महाराज. तर अशा प्रकारे सीता देवीचं नाव फार सुंदर. सिया देवीचे आणि जन्म उत्सवानिमित्ताने या ठिकाणी या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं. सिया देवीचे आजी आजोबा आहेत श्री हरिभक्तिप्राण भाऊसिंग राजेंद्र भाऊसिंग चौधरी. पणजोबा पण आलेत ना? मग वा वा वा. काय नाव? घनश्यामांना. पणजाने आता खापर पणजा पण पाहा तुम्ही. पुढे चालून आमच्या घनश्याम अण्णांची उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे आणि ज्यांनी कीर्तनाचा आग्रह केला आमच्या हरिभक्तिप्राण मीनाताई चौधरी, त्याचप्रमाणे ज्यांची कन्या आहे डॉक्टर चंदन चौधरी, डॉक्टर वैष्णवी चंदन चौधरी, त्याचप्रमाणे अजून आपल्या घरात एक डॉक्टर, 3 डॉक्टर तिथे. हात दोनच इंजेक्शन गेलं, डॉक्टर 3 आहेत. डॉक्टर आणि पती पत्नी मिळणं हे सुद्धा एक भाग्याचं लक्षण आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरात कुमारी नम्रताच ना? हो, 3 डॉक्टर आणि अजून कुमारी जागृती यांना सुद्धा आपण सांभाळत आहात. धन्यवाद. फार मोठा सुंदर परिवार आहे. आणि या ठिकाणी कीर्तनाचा विशेष आग्रह केला ज्या वृंदावनमध्ये आमच्या ताईंनी ज्योतिताईंनी आग्रह केला आणि या ठिकाणी हा कीर्तनाचा योग आला. यथामती यथासमय कीर्तन सेवा करतायत. जवळजवळ यांनी हे कीर्तन आहे ना, ज्या सिया देवीच्या जन्मोत्सवानिमित्ताने कीर्तन आहे, तिचं वय साधारण 6 महिन्याचं झालं. परंतु कीर्तनाची तारीख माझी मिळत नव्हती आणि नंतर मिळाली तर ते म्हटले पुढे अधिक महिना येतोय, अधिकस्य अधिकम फलम. डॉक्टर आहेत ना शेवटी, आणि त्यांनी अशा प्रकारे हा योग आणला. अजून एक मुद्दा आहे. माता पिता म्हणजे वडील आहेत वायरमन ना, वायरमन. हे वायरमन म्हणजे भाऊचे वडील. हे सियाचे आजोबा वायरमन आणि सियाचे मायबाप डॉक्टर. वायरमनने डॉक्टर घडवले. आता डॉक्टर काय घडवतात कोणास ठाऊक. बघूया आता पुढे. देखते रहो क्या होने वाला है पराक्रम. करण्यात आलेलं आहे ते ज्या जन्मोत्सवानिमित्ताने, ज्या बालिकेच्या जन्मोत्सवानिमित्ताने त्या बालिकेवर सुसंस्कार घडावे या निमित्ताने. संस्काराचे 2 प्रकार असतात. सुसंस्कार त्याच्या विरोधात असतो, त्याला काय म्हणतात? कुसंस्कार. सुसंस्कार करावे लागतात, कुसंस्कार करावे लागत नाही, ते आपोआप घडत असतात. तुलसीदास महाराज बोलतात, लक्ष देऊन ऐका. तुलसिया तन खेत है मनसा भयो किसान, पाप पुण्य दो बीज है पवे सलने निदान सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोला रे भाई सब संतन की जय. तुम्हाला कळाला आमचा इशारा?
कारण हे उडी मारल्यानंतर पुढे उतरणी टाकता येत नाही. आणि उतरणी टाकले म्हणजे त्या कीर्तनकारची लय जीवावर येते. फक्त तो नारदाच्या गादीवर असतो म्हणून बसतो. आणि काय काय डबल काय काय तर ते फडकरी असतात डबल उतरणी टाकतात बिचारे. सत्यानाश होतो त्याचा. कारण इथं चाललं पाहिजे ते. हा तुलसी आतन खेत है मनसा भयो किसान, पाप पुण्य दो बीज है बवे सलु नहीं निदान सियावर नाम तुलसी. हे शरीर शेत आहे. इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. हे शरीर शेत आहे. आता आपण ज्यांनी शेती केली असेल त्यांच्या लक्षात येईल. कपाशीच्या सरक्या लावतो त्या जागेला काय म्हणतात? काय म्हणतात तुमच्याकडे? फुलीच म्हणतात. आमच्याकडे फुली, तुमच्याकडे फुलीच म्हणतात ना. हां, कोणी दुसरा आला असेल म्हणून सांगू, विचारामध्ये घेतला. फुली. आपण एका फुलीवर सरकीचे दाणे किती टाकतो? 2. उदड दिलं असेल ना, ते बचक्याचे बचके टाकतात, तो भाग वेगळा असतो. 2 दाणे साधारणपणे टाकले जातात. लक्ष द्या. 1 एकर शेती आहे, त्यामध्ये समजा 1800 फुले आहेत, त्याच्यामध्ये दुप्पट 1400-1500 दाणे टाकले गेले. सगळे दाणे उगतात का? सगळे टोटल उगतात का? नाही. दळपणात जातं, एखाद्यावर दगड पडतो, एखादं पाण्यात वाहून जात असतं, एखाद्यावर जास्त पाण्याचा लोट पडतो, एखाद्याला चिमटी खाऊन जात असते. सगळ्या सारख्या उगत नाहीत, पण सारख्या पेरलेल्या असतात. सगळ्या सारख्या उगत नाहीत, पण त्याच्या शेजारी न पेरलेलं तण किती उगतं मोजता येतं का? मोजता येत नाही. लक्ष नाही का? लक्ष द्या. हे शरीर आहे शेत, जीवात्मा आहे शेतकरी, सरकी आहे सुसंस्कार पेरावे लागतात, आणि तण आहे कुसंस्कार आपोआप घडत असतात. कुसंस्कार जर जास्त वाढले, तण जर जास्त वाढलं, तर त्याला पीक राखण करण्यासाठी काढावं लागतं, निवडावं लागतं. निवडोने तण असंही बोलून गेलो असतो मी, पण मला चाल ऐकायची होती. तण निवडलं, तण काढलं, तण निंदून फेकलं की मगच पीक येतं, नाहीतर ते तण पिकाला दाबून टाकत असत. कुसंस्कार नष्ट करणे आणि सुसंस्कार वाढवणे, सुसंस्कारांची जोपासना करणे. बघा, संस्काराचे काय महिना. संस्कार गावाच्या बाहेर पडलेला एखादा ओबड-धोबड दगड असतो, आणि तो दगड जर शिल्पकाराच्या मनात ठसला तर शिल्पकार त्याला घरी आणतो, त्याच्यावर ते चिनी हातोड्याचे संस्कार करतो, त्याच्यातला टाकाऊ भाग बाहेर फेकतो, आणि त्याची काय घडवतो? काय घडवतो? मूर्ती. बघा, शिल्पकार मूर्ती घडवतो, आणि ती मूर्ती जर मंदिरात प्राण प्रतिष्ठित झाली तर ती मूर्ती राहत नाही, तो काय होतो? देव होत असतो. दगडाचा काय झाला? देव झाला. दगडाचा देव झाला. त्याच्या पाठीमागे 2 संस्कार, एक शिल्पकाराचे संस्कार आणि दुसरे भक्तीचे संस्कार, भक्तांच्या भक्तीचे संस्कार. शिल्पकाराने त्या दगडावरती शिणी हातोडचे घाव करून पहिल्यांदा संस्कार केले. त्या संस्काराने पुढे त्याला मूर्तित्व प्राप्त झालं, आणि त्यानंतर मंदिरात भक्तांनी भक्तीचे संस्कार केले, त्याला देवत्व प्राप्त झालं. तसं मनुष्य जन्माला येतो तेव्हा तो दगड असतो,
मातेची या हो मातेची या खोडे दगड आला पोटासी मातेची आंबोडे दगड आला पोटासी आता तरी उघडे डोळे मातेची या खोडे तरी तुला अद्याप कडे उघडी डोळे जरी तुझ अद्याप न कळे मातेची या खोडे दगड आला पोटासे असे वंच चाल लावली आम्हाला गुस्ताच येत नव्हतं मध्ये काय करणार आम्ही म्हणून थांबून घेतलं बाजूला ट्रॅफिक मधून गाडी निघून जाईल म्हटलं पुढे असतो अतिसंधार व्यक्ती जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो दगडाप्रमाणे असतो त्याच्यावरती पहिल्यांदा माता पिता रूपी छिन्नी हातोडीचे संस्कार घडतात तेव्हा तो सज्जन होतो आणि जेव्हा त्याला श्री गुरु संत प्राप्त होतात आणि त्याला गुरुमंत्र देऊन त्याचे ते दुर्गुण समाप्त करतात तेव्हा त्या मानवाला देवत्व प्राप्त होत असते मनुष्य न पशु का होत पन्निया नरका कछन होत नर कछु